ओ ओ ओ ओ काय झालं रडायला? काय बळी खुशीत दिसतोयस? हरकत जोहार मायबाप जोहार. काय हुकुमची? अरे हुकुम बिकुम काही नाही, उलट आमच्या हुकमातून तुला मोकळं करायला आलो आहोत कायमचं. म्हणजे मी नाही समजलो जी. अरे किती दिवस या गावड्यात कुजत राहणार आहेस? पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी जा, काहीतरी कामधंदा कर आणि आपलं कायमचं बिराड कर. इथली काम कायद्यानं कर्जापायी तू जन्मभर आमच्याकडे राबायचं आहेस, पण आम्ही तुला मोकळं करतोय. इतकंच नाही, शहरात तुझं बस्तान बसेपर्यंत तुला पैसा देखील पुरव. आमची अट फक्त एकच, तुम्ही दोघांनी हा गाव ताबडतोब सोडायचा, पुन्हा इकडे फिरकायचं नाही. पण शेर गावात आम्हा अनाड्यांचं कसं काय जमणार हो? अरे पाण्यात पडलं की पोहायला येतं. माझं ऐक, गाव सोडण्यात तुमचं हित आहे, तुमचं आणि सगळ्यांचंच. पर हे समज आमची तयारी आहे जी गाव सोडायची. काय बोलतेस? वा 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 बळी, तुझ्याकडे नाही तो शहाणपणा तुझ्या बायकोकडे आहे. जरा कलकेतीची. 2-4 दिवसात तुमची निघण्याची सगळी व्यवस्था करतो. माझं ऐका, तुमचं काही अकल्याण होणार नाही, मात्र कोणाकडे बोलू नका. येतो आम्ही. बिजले आजवर तुला कधी बोललो नव्हतो, पण आज सांगतो. काय? माझा बा मेला, ना पळून गेलतो, पर तिथं बी नशिबानं ताकदीला सापडलो. सावकारानं कुरागत मार मार मारलं, वाय तोडून टाकायची धमकी दिली. तवा धरणे या चेहऱ्यावरला हसूच मावळलं. वाटलं मरूनच आपली आता सुटका करणार, पर नाही बिजले, नाही. आपल्या लेकराचा पायगुण चांगला म्हणून आपला युवानवास संपतोय बिजले. आता ही यश ओलांडली का सुटलो आपण. थांबवा गाडी. काय पाहिजे तुमसनी? अरे बाबा, आमच्याजवळ काय तुम्हाला लुटण्यासारखं? गाडी माघार फिरवा. पण काय म्हणून? हुकमावरून. अरे आम्ही बी इनामदार सरकारच्या हुकमावरनं निघालेलो आहे, त्यांच्या बेगर दुसरा कोण हुकूम देणार आहे? रावसाहेब. सरकारांचा हुकूम मोठा आहे, त्यांचा हुकूम मोडला तर त्याचा परिणाम बरं नाही होणार. ये बाई, आम्ही रावसाहेबाच्या हुकमाचे ताबेदार. गाडी माग फिरव. नाही फिरवणार. काय करशील? काय करशील? आम्ही नेतो, गाड्या माघारी नेतो, पण लोक पोराला मारू नको. माघारी जातो आम्ही. किसना किसना. कल्लू बेरळाची ही हिंमत, गाड्या परत फिरवायला लावल्या कोणाच्या हुकमावरून? असं समजलं? सुनबाई, रावसाहेब कुठे आहेत? अजून आले नाहीत ते. म्हणजे? काल रात्रीपासूनच घरी नाहीत ते. असं म्हणजे खुद्द चिरंजीवच मोहिमेवर होते तर? अहो, पण आधी शहानिशा तरी करून पाहावी. आम्ही शहानिशा करतो, तुम्ही पांघरून घालत राहा. रावसाहेब, गाड्या कोणाच्या हुकमानं फिरल्या
आमच्याच का? रावसाहेब, वर आणखी आम्हालाच विचारता का म्हणून? आबा तुम्हाला कल्पना नाही, तो बळी आणि ती बिजली गुपचूप पळून चालले होते, आमच्या सुखमानं चालली होती. आम्हाला न विचारता. तुम्हाला काय विचारायचं त्यात? आबा, बळीशी तिचं लग्न लावून तिला इथं आणून ठेवायच्या वेळी तुम्ही आम्हाला विचारलं होतं. आणि तुम्ही एक विसरताय, बिजली आमची खाजगी बाब आहे, खाजगी. हो, पण तिला आता पोर झालंय. मग आमच्याशी संबंध ठेवूनही बिजली बळीची बायको म्हणून राहू शकते, मग मुलगा बळीचा का होत नाही? हं? कायद्याच्या दृष्टीने सगळं ठीक चाललंय, तुम्हीच नुसता गुंता निर्माण करता आहात. गुंता तुमच्यामुळे निर्माण झालाय, तुम्ही नको इतके गुंतला आहात तिच्यात. आमचा गुंता आम्ही उलगडू. आणखी एक गोष्ट, ह्या बाबतीत आमच्या मनाविरुद्ध कुणी काय करायचा प्रयत्न केला तर त्याचा मुलायजा आम्ही बिलकुल बाळगणार नाही. अरे, या कुसंतानापेक्षा निसंतान का नाही राहिलो आम्ही? असं अभद्र बोलू रे. अभद्र घडतंय, अभद्र वाढतंय. आमचं संतान 7 पिढ्यांचं पांग फेडायला निघालंय. मामंजींशी असं वागणं शोभलं नाही तुम्हाला. आम्ही कुठलीच गोष्ट शोभे करता करत नाही. तुम्ही तर अगदी लाज लज्जा सोडून सगळेच डोक्याला गुंडाळायला निघाला आहात. हे बघा, आम्ही पायातली वाहन पायातच ठेवतो. तुम्ही जा इथून, आम्ही फार थकलोत, झोप घ्यायची आम्हाला. घरातल्या सगळ्यांची झोप उडाली आहे. आता तू गप्प राहणार आहेस की नाही? नाही गप्पा बसणार. आजवर सारं निमूटपणे मी सहन केलंय, सोसलंय, पण सारा जन्म आशेवर काढण्या इतकी सहनशील नाही मी. पुन्हा एक वार सांगतो, माझं डोकं उठवू नकोस. अजून तरी सावध व्हा आणि तिचा नाद सोडा. खबरदार, माझ्या भानगडीत नाक खुपसलास तर.